नमस्कार मित्रांनो, आज आपल्या प्लॉटला 2 महिने 10 दिवस होऊन गेलेले आहेत. आपण 2 महिने कंप्लीट झाल्यानंतर झाडाचा शेंडा कट केला होता. तो काय सिंगल स्टमच्या इथं 2 4 ब्रांचेस निघालेले आहेत. ज्या झाडांचा आपण शेंडा कट केला होता, हे बघा. 2 3 4 5 आणि 6. बहुतांश झाडाला सुरुवातीपासूनच ब्रांचेस खूप आहेत. ज्या झाडाला नव्हते, जो सिंगल स्टम जात होता त्याचा आपण शेंडा कट केला होता. त्या झाडाला बघा 1 2 3 4 5 6 7. आज 2 महिने 10 दिवस या प्लॉटची टायमिंग आहे. एका झाडाला कमीत कमी 4 फांदे आहेत. हे बघा, याचा आपण शेंडा कट केला होता. किती ब्रांचेस आलेले बघा. आपण याच्यामध्ये रोटर मारून घेतले आणि खुरपून झाडाला माती पण लावून घेतली बुडाला, जेणेकरून साईडला जे आलेले ब्रांचेस आहेत त्याशी वर जातील जमिनी लेवलच्या. फक्त हे सिंगल स्टंप जे आहेत ना, त्यांचे शेंडे कट करून घ्यायचे आपल्याला, जेणेकरून फांद्यांची संख्या जास्त झाली पाहिजे. हे बघा, याचा आपण शेंडा कट करायच्या अगोदरच याला बघा इथं 2 फुटलेले आहेत. याच्यातून पण निघत आहे ते, इथं पण निघत आहे. याचा आपण शेंडा कट करू. ऑलरेडी याला 3 फांद्या आहेत मेन, 1 2 3. इथं हे पुढं याच्या आपण कळ्या करून घेतल्यात आणि दर हप्त्याला दर रविवारी आपण ड्रिपद्वारे याला खतं देतात आणि फवारणीद्वारे पण. मस्त अशी ग्रोथ. खूप फांद्या आहेत, खूप. 1 2 3 4 5 6 मेन फांद्या. आता 3 महिने कंप्लीट झाल्यानंतर या 6 फांद्याचे आपण शेंडे कट करून घेणार आहेत. हे बघ, याचा आपण 15 दिवसाखाली शेंडा कट केला होता. 4 फुटले, 1 2 3 4. बघा, याला कळी पण आलेली. कळ्या भरपूर लागल्यात. आपण सगळ्याच्याच कळ्या कट केलेल्या आहेत. सुरुवातीपासूनच मित्रांनो, झाडाला फांद्याची संख्या होईल तेवढी जास्त आपल्या करायची, जेणेकरून 8 महिन्यामध्ये आपली बाग छाटणीला आली पाहिजे. त्या टायमाला आपल्याला जितकी फांद्याची संख्या जास्त असेल तेवढीच फळांची संख्या पण जास्त ठेवता येणार आहे. तेव्हा झाडाच्या बुडाला आपण माती लावून घेतली, जेणेकरून झाडाला आधार भेटत. तुम्ही बघू शकता प्लॉटमध्ये तणाची एक काडी पण नाही आपल्या. हे चिकट सापळे लावून घेतलेले आपण, जेणेकरून रस असणारे किडे याच्यावर चिटकून बसतील. हे बघ, असं एकही झाड नाही की ज्याला कमीत कमी 2 ब्रांचेस नाहीत. असे 4+ आहेत. हे बघा, 1 2 3 4 5 6 7 ब्रांचेस आहेत. प्रत्येक झाड कळ्याची संख्या पण खूप आहे. आपल्याला मित्रांनो कमीत कमी 1 फुटाच्या जवळजवळ साईज झाली त्याचा शेंडा मारून घ्यायचा आहे, म्हणजे जेणेकरून याला नवीन ब्रांचेस निघतील. कारण सिंगल स्टंप आपल्याला काय उपयोगाचं नाही.
याला आपल्याला फाटे जास्त पाहिजे. बघू शकता 1 नोव्हेंबरची लागण आहे. आज जवळजवळ 14-15 दिवस झालेले आहेत कंप्लीट. एक दिवस आड करून आपण 10 मिनिटं पाणी सोडत आहोत आणि दर रविवारी 19 ड्रिपद्वारे देत आहोत. मस्त ग्रोथ आहे. फक्त मित्रांनो आलेली कळी ही तोडून टाकायची, कारण जेणेकरून झाडाची पावर सगळी त्या कळीला न जाता झाडाच्या वाढीसाठी जाईल. त्याचा आपण शेंडा कट केलेला आहे. कळ्यांची संख्या बघा 1 2 3. तर आपण दर रविवारी याची कळ्याची छाटणी करतो. नमस्कार मित्रांनो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.